पप्पा, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुमचा 83वा वाढदिवस आहे, तर तुम्ही एवढे फिट आणि हेल्दी आहात, तर त्याचं काय रहस्य आहे ते जरा माझ्या ऑडियन्सला सांगा ना. रहस्य म्हणजे नियमितपणा, लवकर झोपणे, लवकर उठणे, उठल्यानंतर आपले नियमित सकाळच्या ज्या विधी वगैरे आटपून 8, 8:30, 9च्या दरम्यान आपला योगा एक्सरसाइज करणे, साधारण 1.5-1 तास. त्यानंतर मग आंघोळ वगैरे करणे, देवपूजा वगैरे करणे, पोथी वाचणे, जेवढं होईल तेवढं ते केल्यानंतर मग थोडा टाईमपास, पेपर वाचणे, मोबाईल बघणे. नंतर 12, 12:30 ते 1च्या दरम्यान आपलं जेवण पौष्टिक घेणं, साधं घेणं, जास्त तेलकट तूप 80% जेवणं, जास्त जेवणं भारी पडू शकतं, शरीराला सुस्ती येऊ शकते. त्यानंतर संध्याकाळचे प्रोग्राम 4-4:30ला कॉफी पिणे, नंतर वॉकिंगला जाते 6 ते 7 दरम्यान, मग तर 8, 8:30च्या दरम्यान जेवण होऊन 10:30, पावणे 11 दरम्यान आम्ही झोपतो. आणि पप्पा, तुमचा दिवसभरामधला डाएट काय असतो? म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्ही काय काय खाता? डाएटमध्ये सर्वसाधारणपणे आम्ही बहुतेक मूग डाळी जास्त खातो, पोहे वगैरे थोडे कधी खायला असतात, कमीत कमी करतो. दूध पितो, दुधामध्ये थोडं राजगिरा टाकून पितो. हळद दूध जरा बरं असतं, पौष्टिक असते, शरीराला ताकद देते. त्यामुळे हळद आणि दूध आणि हे घेतो. म्हणजे सकाळी, दुपारी, रात्री असं तुम्ही काय काय घेता? सकाळी नाश्त्याला, दुपारी जेवायला आणि रात्रीचं तुम्ही काय खाता? असं सकाळपासून ते रात्रीपर्यंत तुमचा आहार काय असतो? सकाळी 10च्या आत होऊन जातो. तो जो साधारण घरात जो आहे रेग्युलर तो मिळतो. आणि जेवण त्यानंतर मग 12, 12:30च्या पुढे आम्ही जेवण करतो. सकाळी उठल्या पहिले पाणी पिणं आवश्यक आहे, ते फार. आणि दिवसभर बी आपण थोडं पाणी पीत राहायचं. 2-2.5 लिटर आपल्या शरीरात जायला पाहिजे. दिवसभर तुम्ही पाणी पित राहता. सकाळी 10-10:30ला जो घरामध्ये नाश्ता असतो तो करता. दुपारी जेवणामध्ये काय घेता? चलो साधं जेवण, भाजी, मला वरण भात आणि भाकरी खातो. ज्वारीची भाकरी खातो, गव्हाची भाकरी खात नाही. अच्छा, ज्वारीची बाजरी खाता. ज्वारी चांगली असते, स्वस्तिक असते, दुधाला ती सवय झाली. बऱ्याच वर्षापूर्वी खात राहिलो, अच्छा, चालले. आणि संध्याकाळी तुम्हाला भूक लागलं तर तुम्ही काय खाता 4-5 वाजता? संध्याकाळी 4-4:30 नंतर फळ फ्रूट खातो आम्ही जास्त. अच्छा, 5-5:30ला कॉफी पितो. 6:30-7च्या दरम्यान वॉकिंगला जातो. अच्छा, वॉकिंग 8 नंतर आपलं टी व्ही वगैरे बघणे, घरातले काही कामं. मग 8:30 ते 9च्या दरम्यान जेवण होतं. सकाळची वेळ साधारणतः 10:30 ते पावणे 11 दरम्यान झोपतो आम्ही. सकाळी 10:30 ते 7च्या दरम्यान उठतो. अच्छा. उठल्यामुळं आपण एकदम पलंगावर उठायचं नाही, थोडं ड्रेसिंग करायचं, हात पाय हलवायचे, कारण आपलं रक्तप्रवाह एका बाजूलाच असतं, त्यामुळे शरीराला सकाळी उठल्यावरती तुम्ही थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करता. तुम्ही योगा वगैरे करतात ना? योगासनं तुम्हाला जे शिकवलं ते सगळं करता तुम्ही? योगा रेग्युलर करतो, बरेच वर्ष करतो, जेवढं झेपेल ते करतो. पण वॉकिंग भरपूर असतं. अच्छा, तुम्ही किती वर्षापासून वॉकिंगला जाता आणि वॉकिंगला गेल्यावरती तुम्हाला कसं वाटतं? वॉकिंगची मला एक सवय झाली. नाही गेलं तर मला कसं सुरू वाटतं, काही झालं नाही आम्ही. किंवा आता पाऊस आला, थंडी असो, काय असो, पावसाळ्यात छत्री घेऊन जातो. काही चिखल वगैरे काय होत नाही. जवळचे मोठं मैदान आहे, एक मैदान जवळजवळ साधारण 1 किलोमीटर आहे. 4 चक्कर मारतो. नंतर जेवण झाल्यानंतर सुद्धा शतपावली करावं लागते, ते करतो. शतपावली करता तुम्ही? जसं तुम्ही रेग्युलर वॉकिंगला जातात आणि तुम्हाला ती वॉकिंगची एवढी सवय झाली की नाही केलं तरी तुम्हाला कसं तरी वाटतं. तसं योगासनं पण तुम्ही जेवढे जमतात तेवढे करतात आहात रेग्युलर करतो. तसं तुमची झोपायची काय वेळ आहे? तुम्ही किती वेळ लवकर झोपता का किती वाजता झोपता? साधारण 10:30, पावणे 11च्या झोपता 11 वाजते. नामस्मरण करून झोपतो. अच्छा, कधी कधी सकाळी लवकर येतील, लवकर उठतो. अच्छा, बाथरूम वगैरे लागते. त्यानंतर मग थोडं गादीवर चोळणे, स्ट्रेचिंग करणे. मग सकाळी 7 ते 9च्या दरम्यान सगळ्या विधी आटपून योगाला सुरुवात करायची. फ्रेश जातो, व्यवस्थित जातो. किती वेळ तुम्ही योगा करता? योगासनं वगैरे किती तास करता? साधारण 1.5 तास रोज करतो. पहिले अर्धा तास आपलं कपालभाती योगा हे करतो. नंतर
एक्सरसाइज तो 1.5 तास. 1-1.5 तास सगळं तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं योगासनं करता तुम्ही, तसंच वॉकिंग करता, तसं तुम्ही तुमचं खाण्यापिण्याचं वेळा पण तुम्ही व्यवस्थित पाळता. हो, बरं. व्यवस्थित. तसंच तुम्ही बाहेरचं कमी खाणं, बाहेरचं खात नाही. बरोबर. जास्त तेलकट तुपकट खात नाही, बाहेरचं मुगाची खात डाळ. तेलकट तुपत खात नाही, तसं तुम्ही नियमितपणे सगळ्या गोष्टी करता. तसंच तुम्ही पहिल्यापासून मी बघितलंय की तुम्ही फायनान्स, तुमचा घरामधला व्यवहार अतिशय व्यवस्थितपणे करतात आणि तसंच मानसिक पण शांतता तुम्ही ठेवता, टेन्शनपासून दूर राहता. तर ते कसं तुम्ही सांभाळता सगळं? साधारण आम्हाला काय पाहिजे ते असताना शिकवलं असतं इकॉनॉमिक्स. तुम्ही 2 रुपये वाचवले, 2 रुपये कमवल्यासारखं झालं आहे आणि तुम्ही 4 खर्च केले तर त्याला अर्थ राहत नाही. तर पैसा आज आहे उद्या नाही, तर उद्या काय होईल त्याचं आपल्याला सोय अगोदरच काढून ठेवायला. कोणाकडे मागायची पाहिजे त्याचं इन्शुरन्स वगैरे काढून ठेवलेले आहे. रेग्युलर डॉक्टरकडे जातो आम्ही, चेक करतो. त्यामुळे काही असेल त्रुटी तर डॉक्टर सांगतो त्याप्रमाणे औषध लिहून देतो. ते घेत राहत नेहमी. औषधमध्ये कधी खाडा होत नाही, नियमितपणा असतो. बरोबर. तुम्ही जसं गरम पाणी पितो दिवसभर, हां, सकाळी रात्रीभर. तुम्ही जे डॉक्टरांनी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही व्यवस्थित करतात, तसं नित्य नियमाने सर्व गोष्टी तुम्ही करता. तसं व्यवहारामध्ये तुम्ही तसं शिकले लहानपणी की 2 रुपये वाचवणे हे पण कमवण्याच्या बरोबर आहे. तेच तुम्ही आतापर्यंत ते ठेवलंय, कारण फ्युचरमध्ये काय होईल हे सांगता येत नाही, कधी अडचण येऊ शकते. कधी अडचण. बरोबर. आणि तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे रेग्युलर करता आहात, पण एखाद्या दिवस कंटाळा येतो का की राहून द्या आज नको करावा, मग तुम्ही ते कसं मॅनेज करता की एक दिवस नाही झालं तर परत दुसऱ्या दिवशी करता का कसं करता? शक्यतो कंटाळा येतच नाही, ते रेग्युलर सवय झालेली आहे. अच्छा. त्यात काही आपण रोज जेवतो ती कंटाळा करून जेवत नाही असं नाही होत. तसंच ते शरीराला सवय लावलेली आहे. नियमितपणा करायचा, डायरी मेंटेन करायची, कुठे योग्य तो खर्च करायचा, फालतू खर्च करायचा नाही. आज हे उद्या काय संकट येऊ शकतो आणि शक्यतो जेवढे मदत होता येईल करता येते. बरोबर. ते पण आम्ही बघितलं तुम्हाला पहिल्यापासून की तुम्ही इतरांना मदत केलेली आहे, तर ते पण तुम्हाला नक्कीच आशीर्वाद सगळ्यांचे. त्यांच्या आशीर्वादामुळे आमचं व्यवस्थित त्यांच्याकडे आमची लक्ष्मी आम्हाला व्यवस्थित मिळालेली आहे. लक्ष्मी आहे सार्वजनिक तिच्यापेक्षा चाललं आहे. तिची पेन्शन जरी मिळालं असेल तर राईट माझं आहे, त्या हिशोबाने आम्ही वागतो. तरी प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची तब्येतीची काळजी घेण्यासाठी आई तुमच्या बरोबर असते, तर आईबद्दल काय सांगाल थोडं? आई आहे म्हणून माझी तब्येत चांगली आहे. डॉक्टरांनी एक्सप्लेन करून व्यवस्थित विचारून घरी सर्व औषध वगैरे वेळेवर घ्यायला सांगते, खायला सांगते. तिच्यामुळे मी व्यवस्थित हेल्दी आणि हेल्दी पण आहे. अच्छा, म्हणजे आई तुमची व्यवस्थित काळजी घेते, ती तुम्हाला सगळं सांगते, त्याप्रमाणे तुम्ही तिचं अगदी. ऐकता पण. हे पण महत्वाचं आहे की ती सांगते आणि तुम्ही ऐकता, त्यामुळे तुमची तब्येत आज व्यवस्थित आहे. आता मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की ज्यांना 40 नंतरच असं वाटतं की काय आता माझी तब्येतीमध्ये ठीक होणार, 50 नंतर 60 नंतर पण लोक आपल्या तब्येतीमध्ये फरक आणू शकतात का, हे तुम्हाला मला विचारायचं आहे. तर फार कमी होतं. शक्यतो आपल्या शरीराला अगोदर सवय लावायची. एकदा मोठं शरीर झालं फार जड झालं जायला आणि करायलाही कंटाळा येतो. चिकित्साने केलं तर होऊ शकतं, करायलाच पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणता की 40-50 नंतर थोडं कठीण असतं, पण तरी तुम्ही चिकाटी ठेवली तर नक्कीच तुमच्या हेल्थमध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार. बरोबर. बरोबर, अगदी बरोबर आहे. अच्छा, आणि आता माझ्याबद्दल म्हणजे मला ॲज अ हेल्थ कोच म्हणून बघताना तुम्हाला कसं वाटतं? आता नियमित मी हे बघतो, त्यामुळे फार त्याच्यामुळे आम्हाला शिकायला मिळतं. ते आम्ही फॉलोअप करतो. मागे तू सांगितलं जेवण झाल्यावर चटपाणी व्हायलाच पाहिजे, त्यामुळे आम्ही रेग्युलर जातोच. किती पाऊस असो काय असो, रेग्युलर 1-1.5 किलोमीटर चालतो. अच्छा, म्हणजे तुम्ही जे सांगितलं आहे ते सगळं स्वतःहून करता, फॉलोअप करता, त्याच्यामुळे भरपूर तुम्हाला फायदा. पण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण त्यात फरक करतो, घ्यायच्या आणि चांगल्या घ्यायचं. अच्छा, म्हणजे मी जे शिकले, योगा शिकले किंवा जे काय शिकले, तर हे शिकल्यानंतरचे म्हणजे मी जे तुम्हाला शिकवते त्याचा तुम्हाला फायदा झाला आहे का? भरपूर त्या फायद्या चांगलं आहे, व्यवस्थित फायदा झाला. तुम्ही काय काय त्याच्यातनं शिकले, एक शॉर्टमध्ये जर सांगाल की माझ्याकडनं काय तुम्हाला शिकायला मिळालं? त्यामुळे खाणं पिण्याची शिस्त मिळाली, खाण्यापिण्याचं समजलं, योगाचं समजलं, काळजी कशी घ्यायची, व्यवस्थित ते करतो आम्ही. म्हणजे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आता तुम्ही यंग जनरेशनला थोडंसं काहीतरी ॲडवाइस द्याल तुमच्याकडनं, तुमच्या एवढ्या वर्षाचा अनुभव? यंग जनरेशनने सुद्धा ह्या बेसवर चालायला पाहिजे.
म्हणजे पुढे त्यांना जाऊन, परंतु यंग असून काय यंग ब्लड असतं त्यामुळे ते लक्ष देत नाही, त्यांना समजत नाही आता पुढचा त्रास होईल, ते त्यांना कळालं तर मग ते करू शकणार आहे, मग करणार. हल्ली योगा वगैरे एक्सरसाइज करणारे बरेच मुलं आहेत, जागोजागी सगळे आपले एक्सरसाइज चालू असतात, योगा चालू असतात, क्लास चालू असतात, इव्हन ट्रस्टवाले पण घेतात. म्हणजे तुमच्या साईडने तुम्ही काय सांगाल मुलांना की तुम्ही करा, किंवा असं काय तुम्ही सांगाल मुलांना, काय सांगाल? मुलांनी ऐकलं पाहिजे, मुलांनी करायला पाहिजे. मुलगा 10 सांगितलं 1-2 ऐकतो आणि करतो, हे त्यांनी पुढे त्यांना कामाला आणि त्यांना कामाला आल्यावर ते करतात. बरोबर सांगतात बाबांनी सांगितलं बरोबर आहे. तुमच्या हेल्थमध्ये पण बऱ्याच वेळा अपडाऊन असे झालेले आहेत की काही ना काही मोठे प्रॉब्लेम झाले, पण तुम्ही त्याच्यातनं पण बाहेर पडला, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय कसली मदत झाली? म्हणजे तुमची विल पॉवर आम्ही बघितली खूप स्ट्रॉंग होती, तशी चिकाटी होती, तुम्ही सगळं त्या आजाराबरोबर आपण विचार करायचा नाही, मला काही झालं नाही, आणि आपण औषध घेत राहायचं, म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह बोलायचं. काही होणार नाही मला, आणि तसं त्याप्रमाणे बाकी बाबतीत घडत राहते. अच्छा, म्हणजे तुम्ही आतापर्यंत मी जे बघितलं, कुठल्या पण संकटातनं तुम्ही बाहेर आला, तर तुमचं ते आहे की तुम्ही स्वतःशी बोलत राहता की मला काही झालेलं नाही, आणि डॉक्टरांवरती तुमचा आजार सोडून देतात. बरोबर ना? बरोबर. थँक्यू पप्पा, थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आशीर्वाद. आशीर्वाद चालू. बघा